लखनौमधील पीजीआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली। महिलेने सांगितले की तिचा पती रोज तिला मारहाण करतो। त्याच्या या वागण्याला कंटाळून तिने सोशल मीडियावर मन रमवायला सुरुवात केली। याच दरम्यान इंस्टाग्रामवर एका तरुणासोबत तिची मैत्री झाली। महिलेने तिच्या मनातील सर्व गोष्टी त्याला सांगितल्या। पतीच्या छळापासून ते तिच्या वेदनांपर्यंत सर्व काही ती त्याच्यासोबत शेअर करू लागली। हळूहळू दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले। त्यानंतर रोज ते फोनवर बोलू लागले। बोलता बोलता त्या तरुणाने व्हिडिओ कॉलवर बोलण्याचा आग्रह धरला। रात्रीच्या वेळी जेव्हा पती झोपलेला असायचा तेव्हा ती त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलायची। त्या तरुणाने लग्नाचे वचन देऊन महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। प्रेमात वेड्या झालेल्या महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवला। याच दरम्यान त्याने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून महिलेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले। एकदा त्या तरुणाने महिलेकडे 50,000 रुपयांची मागणी केली। पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। महिलेने त्याला सांगितले की तिच्याकडे एवढे पैसे नाहीत, पण तिच्याकडे पैसे नाहीत म्हटल्यावर त्याने खरोखरच तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर महिलेला मोठा धक्का बसला। तिने घाबरून पोलिसात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला। तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केलाय। मी फक्त न्याय मिळावा अशी मागणी करत आहे, असं महिलेनं म्हटलंय।